जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे निरासना सोहळा। हा सोहळा अगदी काही वेळातच या नीरा नदीमध्ये पार पाडणार आपण पाहू शकतो। प्रशासनाच्या वतीने किंवा देवस्थान ट्रस्टच्या वतीने योग्य ती तयारी करण्यात आली आणि मोठ्या संख्येने आता नागरिक या ठिकाणी, वारकरी या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झाली आहे। टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये आता काही वेळातच पालखी नीरा स्नानासाठी या नीरा नदीमध्ये येईल आणि त्यानंतर नीरा स्नान हा तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील सर्वात महत्त्वाचा सोहळा हा पार पडेल। यावेळी मोठ्या संख्येने तुकाराम ज्ञानोबाचा जयघोष वारकऱ्यांच्या वतीने केला जातो आणि अगदी काही वेळातच या ठिकाणी तुकाराम महाराजांचा पालखी दाखल होईल आणि त्यानंतर नीरा स्नानामध्ये तुकाराम महाराजांच्या पादुकांचं स्नान केलं जाईल आणि सर्वात महत्त्वाचा सोहळा म्हणून या नीरा स्नान सोहळ्याकडे ओळखलं जातं। हा नीरा स्नान सोहळा पार पाडल्यानंतर पालखी ही सोलापूर हद्दीमध्ये प्रवेश करेल आणि पुढे पंढरपूरकडे मार्गस्थ होईल। याच सोहळ्यामधील नीरा स्नानानंतर आज दुपारी अकलूजमध्ये रिंगण देखील पार पडेल आणि तो देखील ह्या सोहळ्यातील एक महत्त्वाचा सोहळा म्हणून ओळखला जातो। परंतु आता काही वेळातच या नीरा नदीवरती तुकाराम महाराजांच्या पादुकांचे नीरा स्नान सोहळा पार पडेल। सचिन धुमाळ, LS मराठी, अकलूज।